हा आहे व्हिडिओचा पार्ट 2। आता शिव आणि मी चाललोय मंदिरामध्ये। हे आहे आमच्या इथलं महादेवाचं मंदिर। इथे खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं। तर इथे मी 6 दिवे, 3 नैवेद्य आणले आणि ते नैवेद्य आपण 3 करायचे असतात। 2 महादेवाला तिथे अर्पण करायचे आणि एक स्वतःसाठी घरी घेऊन यायचा। आणि मी इथे गूळ काल्याचा लाडू बनवले। तिघं पण समप्रमाणात बनवायचे। इथे शिवने शूज काढले नव्हते, तो ऐकतच नव्हता, त्यामुळे मी त्याला काही बोलले नाही। शिवने पण पूजा केली, महादेवाला अभिषेक केला आणि नंतर मी नैवेद्य दाखवून दिवे लावून आरती करून घेतली। नंतर मी घरी आली। मग उंबरठ्याच्या उजव्या साईडला दिवा ठेवला आणि त्याची पूजा केली आणि नंतर देवी महात्म्य वाचलं। मी आता चैत्र नवरात्र चालू झाले, त्यामुळे देवी महात्म्य हनुमान चालीसा आणि रामरक्षा रोज वाचते संध्याकाळी। आणि त्यानंतर स्वामींचा प्रकट दिन होता, तर मी स्वामींना अभिषेक करून त्यांना छान अभिषेक केला आणि त्यानंतर स्वामींना सुख शांती धन समृद्धीची प्रार्थना केली, त्यांची पूजा केली आणि त्यांना छान असं स्थानावर बसवलं, त्यांना फुलं वाहिली। घरी आल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला। तुम्ही बघू शकता, वरण भात, भाजी पोळी आणि लाडूचा नैवेद्य। नंतर आम्ही आईस्क्रीमची पार्टी केली। शिवला आईस्क्रीम खूप आवडते, तो खूप खुश होता। मग आम्ही खाली आलो शतपावली करायला। शिव दगडं खेळत होता। शिवने घरातून एक बॉटल आणली होती, त्यात तो दगडं भरत होता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बाय।